वाढत्या गुन्हेगारी विरोधात आता नागरिक आक्रमक झालेले आहेत। श्रीरामपूर शहरामध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आला आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय। सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद आहे। गेल्या 11 दिवसात प्राणघातक हल्ल्याच्या 4 घटना उघडकीला आल्यात। शनिवारी भर दुपारी एका युवा हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर सर्व पक्षीय एकवटलेले आहेत आणि त्यांनी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी, पाठीशी त्यांना घालू नये अशी मागणी केलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात गुन्हेगारीने उच्छांद मांडला असून गेल्या 10 दिवसांमध्ये 4 जणांवर प्राणघातक हल्ले झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी एका हॉटेल व्यावसायिकाची देखील निर्गुण हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे। जेवण उशिरा मिळाल्याच्या कारणावरून या हॉटेल व्यावसायिकाची हॉटेलमध्येच हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील व्यापारी जे आहेत ते पूर्णतः एकवटले आहेत आणि कालपासून श्रीरामपूर शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो श्रीरामपूर शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारींनी डोकं वरती काढलेलं आहे आणि त्यामुळे हल्ल्याच्या, चोरीच्या अनेक ज्या घटना आहेत त्या समोर येत आहे। मात्र पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल होत आहे। मात्र मेन जो प्रमुख मोरक्या यामागचा आहे त्यावर मात्र कारवाई होत नाहीये अशी देखील संपूर्ण चर्चा जी आहे ती सुरू आहे। काल या घटनेच्या निषेधार्थ काल ज्या कुटुंबियातील मुलाची हत्या झाली त्यासह नागरिकांनी देखील पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 5 ते 6 तास ठिय्या मांडला होता। मकोका दाखल करा अशी देखील मागणी जी होती ती केली जात होती। मात्र त्यानंतर देखील आज देखील श्रीरामपूर शहर बेमुदत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करा अशी जी मागणी आहे ती केली जाते। नेमकं प्रमुख या संपूर्ण घटनेमागचा प्रमुख आका कोण आहे किंवा याचं नाव समोर का येत नाही असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पालकमंत्री आणि राजकीय नेत्यांनी कठोरात कठोर भूमिका घेऊन संपूर्ण श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचं आव्हान जे आहे ते आता राजकीय नेत्यांपुढे बढ़लं आहे आणि या संपूर्ण वाढत्या गुन्हेगारीमुळे श्रीरामपूर पोलिसांवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नेमकं यापुढे आता पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, श्रीरामपूर, अहिल्यानगर।